चामोर्शी बंद महामार्ग रोखला. 7 वर्ष पीडितेला न्यायासाठी महिलांचा जनआक्रोश. फाशी द्याच्या घोषणांनी चामोर्शी हादरले. चामोर्शी येथे 7 वर्ष चिमुकलीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण तालुका संतप्त झाला असून आज दिनांक 11 जून हजारो महिला, युवती आणि नागरिकांनी चामोर्शी पोलीस स्टेशनवर धडक देत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची एकमुखी मागणी केली आहे. आरोपीला फाशी द्या, चिमुकलीला न्याय मिळायलाच हवा, अशा घोषणांनी पोलीस स्टेशन परिसर दणाणून गेला. संतप्त महिलांनी पोलीस स्टेशनला घेराव घालत पोलीस अधीक्षकांना घटनास्थळी बोलवण्याची मागणी लावून धरली. काही वेळातच आंदोलन तीव्र होत पोलीस स्टेशनच्या आवारातच महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक दीपक डोम यांनी वरिष्ठांना परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक SP M रमेश, SDPO अनिकेत हिरडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी संवाद साधत आरोपीविरोधात कठोर कारवाईचे आश्वासन दिले. या घृणास्पद कृत्याला कोणतीही माफी नाही, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी मजबूत आरोपपत्र सादर केलं जाईल. शक्यतो त्याला जामीन मिळणार नाही यासाठी कायदेशीर प्रयत्न केले जातील. तपास जलद गतीनं पूर्ण करून प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन पोलीस अधीक्षक M रमेश यांनी दिलं आहे. दरम्यान संतप्त नागरिकांनी चामोर्शीच्या मुख्य महामार्गावर उतरून रास्ता रोको आंदोलन छेडलं. अनेक तास वाहतूक ठप्प झाली. बाजारपेठ, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापना बंद ठेवून नागरिकांनी निषेध नोंदवला. परिणामी संपूर्ण शहरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस निरीक्षक दीपक डोम, वरिष्ठ अधिकारी हिरडे तसेच दंगा नियंत्रण पथकाने घटनास्थळी तातडीनं मोर्चा सांभाळला. आंदोलकांची समजूत काढत वाहतूक सुरळीत करण्यात आली. एका निष्पाप चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ संपूर्ण चामोर्शी रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळालं. न्यायासाठीच्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस निरीक्षक दीपक डोम, वरिष्ठ अधिकारी हिरडे, दंगा नियंत्रण पथकाने घटनास्थळी तातडीनं मोर्चा सांभाळला. आंदोलकांची समजूत काढत वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली. गडचिरोली संवाददाता आशिफ कुरेशी.